हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. थंबनेल बघितला असेल तुम्ही, काहीतरी नवीन घेऊन येतो आहे. जनरली आत्तापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी, कन्सेप्ट असेल, फॅक्ट्स असेल, करंट, बजेट, सर्वे किंवा लोकसंख्या, पॉलिटी अँगल, इकॉनॉमिक्समध्ये मागच्या खूप वर्षापासून सतत एकाच विषयावर काम करून त्याचे वेगवेगळे अँगल, ॲप्रोच आपण बाहेर आणले. बरं, हे कुठून मला लक्षात आले म्हणून नाही, तर मी आयोगाचा ॲनालिसिस करून या गोष्टी समोर आणल्या. इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स येण्यासाठी आपल्याला आता फक्त ट्रॅडिशनल वेनी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एखादं पुस्तक वाचणे किंवा ॲज अ सब्जेक्ट म्हणून तसाच फक्त अभ्यास करत राहणे, ह्याची आता खूप व्याप्ती वाढलेली आहे. आणि एवढ्यापुरतं मर्यादित न राहता डिमांड ऑफ द एक्झाम समजून घेणं गरजेचं आहे. क्वेश्चन पॅटर्न, आयोगाची नेमकी डिमांड कशी आहे त्या सब्जेक्टबाबत, हे आपण जर समजून नाही घेतलं तर मग वर्षानुवर्ष अभ्यास तर करतो आहे पण आउटपुट मिळत नाही. तुमच्यापैकी किती विद्यार्थी असताल 4-5 वर्ष, 6 वर्ष अभ्यास करतो आहे, खूप पुस्तकं वाचली, कंटेंट खूप वाचून झाला आहे, पण त्यातून आउटपुट मिळत नाही आहे. मग विषय काय? आता दरवर्षी आयोग प्रश्न काही ठराविक टॉपिकवर विचारतो ना, दरवर्षी सिलेबस बदलतो का, टॉपिक बदलतो का? नाही. म्हणजे याचा अर्थ सिलेबस, टॉपिक, कंटेंट तोच आहे. मग आपणही तोच कंटेंट खूप वेळा वाचून तरीही परीक्षेत मार्क येत नाहीत. म्हणजे आपण केलेला अभ्यास आणि आयोगाचे प्रश्न दोघांमधील जो गॅप आहे ना, तो आपल्याला भरून काढायचा आहे. आणि त्यासाठीच इथं ही सिरीज सुरू केलेली आहे. कंटेंट आपल्याला आता खूप जास्त वाचायचं आहे, खूप जास्त पुस्तकं वाचायची आहेत, 2-3 पुस्तकं वाचायची नाही. जे काही तुम्ही वाचताय तेच आहेत, फक्त त्याचा एक्झाम ओरिएंटेड ॲप्रोच जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. ह्याच्यासाठी आजचा टॉपिक आहे सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र. पण आता नुसतं इथंच कन्सेप्ट घेऊन तो विषय क्लिअर करायचा हा मुद्दा नाही आहे. यासोबत मी काय करणार आता, आयोगाचा त्या एरियावर आलेला प्रश्न, म्हणजेच आपण ज्या गोष्टी समजून घेतोय त्या प्रश्न स्वरूपात कशा येतात ह्या आधीच जर कळाल्या तर मग बघण्याचा त्या कंटेंटकडे दृष्टिकोन आपला बदलतो. किंवा इथून पुढे ज्यावेळेला तुम्ही सब्जेक्ट वाचाल, रीड कराल, रिव्हिजन कराल, त्यावेळेला तुम्हाला डिमांड ऑफ द एक्झाम कळेल आणि रीड करताना एक्झाम ओरिएंटेड ॲप्रोच डेव्हलप होईल. कुठल्याही गोष्टीकडे बघताना आता लक्षात येईल की एक्झॅक्टली याच्यावर प्रश्न असा येऊ शकतो. आणि मग विचार करा, आत्तापर्यंत तोच तो मुद्दा आपला मिसिंग होता. फक्त रीड करत राहिलो, फक्त वाचत राहिलो, पण परीक्षेला त्याचा कसा वापर होईल किंवा परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाईल याच्याबाबत कुठलाही विचार न करता फक्त रीडिंग करत राहिलो आहेत. आता तसं न करता PYQ सहित एखादा कंटेंट कसा विचारला गेला त्या बाबतीतली ही सगळी सिरीज आपण सुरू केलेली आहे. सो त्यातला आज पहिला व्हिडिओ आहे सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्र. आता ही हेडिंग बघितली, ही कन्सेप्ट बघितल्यानंतर काय लक्षात येतं? सिलेबसला पॉईंट मेन्शन केला आहे सर, कंबाईनला पण आहे, राज्यसेवेला पण आहे. बरं, सिलेबसमध्ये काही मेन्शन नाही केला पण इम्पॉर्टंट आहे हे तरी माहिती आहे, बेसिक आहे. इकॉनॉमिक्सच्या काही गोष्टी असतील सिलेबसमध्ये मेन्शन नाही केल्या पण गरजेच्या असतात, त्यातली ही एक बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक टॉपिक म्हणून. मायक्रो इकॉनॉमिक्स काय आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स काय? बरं ठीक आहे, त्या पण गोष्टी आपण आता क्लिअर केल्या, समजल्यात बऱ्याच जणांना. पण मग याच्यावर परीक्षेत प्रश्न कसा येतो याच्याबाबत अजिबात अवेअरनेस नाही आहे. तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक, दारिद्र्य टॉपिक जर मी विचारलं तर तुम्ही सांगाल सर याच्यावर असा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्नावर, दारिद्र्यावर असा प्रश्न आहे, बरोबर. पण मला सांगा, सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्र, मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, आपण ह्याचा अभ्यास तर करतोय ना, तर मग याचं ॲप्लिकेशन कसं आहे, प्रश्न कसा येतो ह्याच्या बाबतीत अवेअरनेस नाही आहे. तोच अवेअरनेस क्रिएट करायचा आपल्याला. इथं अगोदर आता कन्सेप्ट म्हणून एकदा समजून घेऊयात आणि मग मी याच्यावरचा प्रश्न दाखवेल. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र ह्या अर्थशास्त्राच्या 2 शाखा आहेत. ह्याचा अर्थ सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे अर्थव्यवस्थेमधील किंवा अर्थशास्त्रामधील एखादा घटक विचारात घ्यायचा आणि लहान स्वरूपामध्ये, छोट्या स्वरूपामध्ये त्याचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. समग्र अर्थशास्त्र म्हणजेच व्यापक स्वरूपात, मोठ्या स्वरूपात देश पातळीवर एखाद्या आर्थिक घटकाचा अभ्यास करणं म्हणजे समग्र अर्थशास्त्र. साध्या भाषेत उत्तर समजून देतो. आपण कुठलाही आर्थिक घटक विचारात घेऊ, इथं उत्पन्न हा आर्थिक घटक विचारात घेतला. मग लहानातील लहान आर्थिक घटकाचा म्हणजेच एका व्यक्तीचं उत्पन्न किंवा एका कुटुंबाचं उत्पन्न किंवा एखाद्या कंपनीचं उत्पन्न ज्यावेळेला आपण विचारात घेतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि एक्झॅक्टली त्याच्या उलट फक्त एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता मी इकडं व्यापक स्वरूपात पूर्ण देशाच्या उत्पन्नाचा अभ्यास करतो, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचा जर अभ्यास करत असेल दॅट इज कॉल्ड ॲज समग्र अर्थशास्त्र. इज दॅट क्लिअर? बेसिक कन्सेप्ट आहे. लहानातील लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, व्यापक, मोठ्या किंवा देश पातळीवर आर्थिक घटकांचा अभ्यास करणं म्हणजे समग्र अर्थशास्त्र. एवढ्या गोष्टी कळाल्यानंतर आता तुम्हाला साधा प्रश्न येतो, या इकडं. विथ PYQ खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? आता तुम्हाला हा PYQ आहे, उत्तर आहे, सगळं माहिती आहे. हा उद्देश नाही माझा. इथं उद्देश काय माझा की हा टॉपिक आहे,
कन्सेप्ट क्लिअर आहे, पण परीक्षेत त्याचा प्रश्न कसा येतो तर राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेबाबत ही प्रवाही संकल्पना, हे उत्तर मान्य आहे. 2 मिनिटासाठी साठा हे पण बाजूला ठेवा. पण इथे शब्द काय बघा, हे अंशलक्षी, यालाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो, म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स आलं का प्रश्नामध्ये. टॉपिक कुठला आहे, राष्ट्रीय उत्पन्न, आणि मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचा संबंध आला. लिटरली ह्या अँगलनी आपल्याला PYQ समजून घ्यायचे आहेत आणि त्याचा संबंध आपल्या अभ्यासामध्ये आणायचा. मग आपला अभ्यास हा नुसता अभ्यास न राहता तो परीक्षाभिमुख अभ्यास होतो. आत्तापर्यंत काय चूक झाली, फक्त अभ्यास करत गेलो. तर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणे ते इथं जमलं पाहिजे, म्हणजेच हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. मग इथं क्लिअर कट आपल्याला काय कळतं, राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना मायक्रो इकॉनॉमिक्सला येत नाही. ऑप्शन डायरेक्टली इलिमिनेट झाला, कारण राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना कशा संबंधित आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स संबंधित आहे. कारण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच देश पातळीवर, राष्ट्रीय स्तरावर व्यापक स्वरूपात आर्थिक घटकांचा अभ्यास करणे. मग इथं राष्ट्रीय उत्पन्न विचारलं म्हणल्यावर इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, नॉट अ मायक्रो इकॉनॉमिक्स. भले हा टॉपिक किंवा हा कन्सेप्ट हा वेगळा आहे, पण याच्यामध्ये मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचा संबंध आला ना, मग हे कधी कळणार आपल्याला, लक्षात येतं. म्हणजेच कंटेंट तोच, ॲप्रोच नवीन. आपण ज्या गोष्टी वाचतोय त्या कशा पद्धतीनं आयोग विचारतं, डिमांड ऑफ दी एक्झाम लक्षात येते का, आणि या लेक्चर सिरीजमार्फत जे तुमचे काय म्हणतो आपण व्ह्यूज असे ओपन होतील ना, बऱ्याच गोष्टी अनलॉक होतील ना, ह्याच्यानंतर तुम्ही रिडिंग करा आणि मग लक्षात येईल तुम्हाला की यस सर आता बरोबर लक्षात आलं. इथं अजून एक महत्त्वाचा पॉईंट करतो, 2 मिनिटासाठी हे ऑप्शन बाजूला ठेवा. इथं मी एक असा ऑप्शन टाकला, समग्र अर्थशास्त्र, ठीक आहे, नवीन ऑप्शन तयार केला. इथं ऑलरेडी आहेच मायक्रो इकॉनॉमिक्स, ह्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र हा ऑप्शन घेऊ. हे 2 ऑप्शन आहेत. आता तुम्हाला मी प्रश्न बदलून दाखवतो, म्हणजे हा विचारला आहे तर आता पुढे काय पॉसिबिलिटी आहे. राष्ट्रीय उत्पन्न याच्याऐवजी मला सांगा महागाई ही संकल्पना कशाच्या संबंधित. आता इथे थोडंफार कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मी काय सांगितलं, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहानातील लहान आर्थिक घटकांचा, म्हणजे जर एका विशिष्ट वस्तूची किंमत याचा जर मी अभ्यास करत असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा पार्ट आला. पण ज्यावेळेला मी महागाई म्हणतो, किंमत वाढ म्हणतो, इन्फ्लेशन म्हणतो, तेव्हा ते राष्ट्रीय स्तरावर, देश पातळीवर आपण महागाईचा दर मोजतो. मग विशिष्ट एका वस्तूची किंमत असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र, पण पूर्ण देश पातळीवर महागाई किंमत पातळी जर विचारात घेत असेल सो इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. एक्झॅक्टली तेच. मग आता पुढच्या लेवलला आपण तयार असलं पाहिजे. म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा बेस एवढा स्ट्रॉंग असेल तर आयोग कितीही प्रश्न फिरून विचारला, नवीन अप्रोचने विचारला तरी उत्तर देऊ शकतो. कारण तुम्हाला सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्र कन्सेप्ट क्लिअर आहे. आता इथं राष्ट्रीय उत्पन्न विचारू द्या, महागाई विचारू द्या, त्याचं उत्तर काय असणार आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स. बरं, अजून मी आता प्रश्नाच्या टाकतो पुढे. आता सांगा, अर्थसंकल्प ही संकल्पना किंवा हा घटक कशाशी संबंधित आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स का मॅक्रो इकॉनॉमिक्स. हे 2 ऑप्शन. ऑब्वियसली इट इज अ पार्ट ऑफ समग्र अर्थशास्त्र. बरं, अजून एक टाकतो, आर्थिक नियोजन म्हणजेच पंचवार्षिक योजना ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. आणि खाली आयोगाचे पर्याय असतील तुम्हाला, सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र आणि अजून 1-2 पर्याय असतील. पण क्लिअर कट कळतं की हे सगळे घटक राष्ट्रीय स्तरावर, देश पातळीवर आपण व्यापक स्वरूपात अभ्यास करतो. सो इट इज अ पार्ट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र अर्थशास्त्र. म्हणजेच क्लिअर कट ऑप्शनमधून काही ऑप्शन इलिमिनेट होतील आणि आपण डायरेक्ट उत्तराकडे जाऊ. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच कळाल्या तर अभ्यासामध्ये फार चांगली दिशा येते, डेप्थ येते आणि परीक्षेची नेमकी डिमांड काय ही कळते. यासाठीच ह्या सिरीजचा सगळा अट्टास आहे. याचा फायदा घ्या आणि हा कंटेंट आवडत असेल तर नक्की लाईक करा, तुमची फीडबॅक मेन्शन करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी इथून पुढे येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी जेवढे इनपुट्स लागतील ते यूट्यूबमार्फत मी देणार आहे. अभ्यासासाठी असतील, अभ्यासाचा घटक असेल, इकॉनॉमिक्सचा असेल किंवा अजून कुठलाही असेल. आता त्यातली ती एक सिरीज सुरू केलेली आपण, कंटेंट तोच ॲप्रोच नवीन, बरोबर. म्हणजे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, आयोग दरवर्षी सिलेबस बदलतं का, दरवर्षी टॉपिक बदलतं का, 8-10 वर्षांनी बदलतं ना गरजेनुसार. सो मग दरवर्षी सिलेबस तोच, टॉपिक तोच, बरं पुस्तकी तीच आपली. मग असं असूनही विचार करा, एक पुस्तक 10-10 वेळा वाचलंय किंवा काही जणांनी एकाच विषयाला 10 पुस्तकं वाचलेत. काही असू द्या, पण रिझल्ट का नाही येत त्याचं कारण आहे की तुम्ही आता कंटेंट तोच ठेवा, पण नवीन नवीन अँगल समजून घ्या किंवा त्याच टॉपिकचा संबंध इतर टॉपिकसोबत समजून घ्या, ज्याला मी इंटरलिंकिंग आणि कोरिलेशन म्हणतो. इथंच बघा ना, टॉपिक कुठला आहे, राष्ट्रीय उत्पन्न, पण ह्याच्यामध्ये एक ऑप्शन काय, मायक्रो इकॉनॉमिक्स.
हे भलेही 2 ऑप्शन ह्या टॉपिकच्या संबंधित असतील, पण एक संबंधित आलाच ना. आणि मग तुम्हाला बेसिक इकॉनॉमिक्स माहिती पाहिजे, सूक्ष्म अर्थशास्त्र काय आणि समग्र अर्थशास्त्र काय. नुसतं माहिती असून चालत नाही, तर परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. बाकी माहिती सगळ्यांनाच आहे ना, कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झालेत, हां, पण माहीतच नाही की कुठली कन्सेप्ट आयोग मिक्स करतं, कुठल्या टॉपिकसोबत त्याचा संबंध येतो, ह्या गोष्टी. अजून एक इथंच आता बघा, आता या सिरीजचा तुम्हाला फायदा असा होईल ना की हा तर प्रश्न मी डिकोड केलाच, ह्याच्यासोबत मी काय केले, अजून एवढे पॉईंट्स इथं कव्हर केलेत, म्हणजे अजून 4-5 पुढचे प्रश्न कव्हर केलेत. पुढं तुम्हाला LPG टॉपिक आहे बघा, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन किंवा न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणतो आपण त्याला, उखाजा धोरण. ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम ही एक कन्सेप्ट येते. म्हणजे आपण ज्यावेळेला IMF कडून लोन घेतलं, त्या IMFनी आपल्याला नियम अटी सांगितल्या की अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला फार मोठा बदल करावा लागेल, दॅट इज कॉल्ड स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. ह्याच्यासोबत अजून एक कन्सेप्ट आहे मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन, स्थूल आर्थिक स्थिरीकरण. स्थूल हा शब्द आला, मॅक्रो हा शब्द आला. सो मग मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर कुठले आहेत, मग परत कुठली कन्सेप्ट आली, सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र. विचार करा, मी आयोगाचे प्रश्न समोर ठेवून तुमच्याशी कंटेंट डिस्कस करतोय, म्हणजेच काय तर इथं कंटेंट तोच, अप्रोच नवीन विथ PYQ. ही सगळी सिरीज आहे, इकॉनॉमिक्स गाईड बुक आहे आपलं, त्यातला जो कंटेंट आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. अशाच पद्धतीनं वेगवेगळे पुढचे पॉईंट्स आपण घेऊन येतोय. त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्रामलाही काही कंटेंट आपण टाकतोय, अर्थनीती बाय गजानन बस्के म्हणून टेलिग्राम चॅनल आहे, तेही जॉईन करून ठेवा. हा आजचा पॉईंट झाला सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्र. सो प्रामाणिकपणे खरंच सांगा, या लेक्चरमधून भलेही 10-15 मिनिटाची सिरीज आहे, पण एक नवीन अँगल ओपन होतोय का. हाच टॉपिक आधी तुम्ही वाचला असेल ना, पण याचा संबंध थेट कोणासोबत जोडला आपण, PYQ सोबत जोडलेला. अशा पद्धतीनं इतर पुढचेही टॉपिक्स, आणि हे फक्त कन्सेप्टबाबत नसणार आहेत, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ही जी सिरीज आहे ना, ही याच्यामध्ये या कंटेंटमध्ये मी कन्सेप्ट पण घेणार आहे, यासोबत असे बरेच फॅक्ट्सच्या संबंधित PYQ असतील, फॅक्ट्स पण कव्हर करणार आहे. याच्यासोबत करंट म्हणजेच बजेट आणि सर्वे याच्यावरची सुद्धा ह्या गोष्टी घेणार आहे. एवढंच नाही तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो की राज्यसेवेला आणि कंबाईनला दोघांना इम्पॉर्टंट आहे, म्हणजे योजना. मग योजनेवरची सुद्धा नवीन अप्रोच, नवीन एरिया तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे आपण करताना काय करतो माहिती का, आहे तसाच पाठ करायचा प्रयत्न करतो, पण मग परीक्षेत कसं फिरून विचारलं जातं हे आयोगाच्याच PYQवरून आपल्याला डिस्कस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रीड करताना, रिव्हिजन करताना लक्षात येईल की आयोग फिरू कुठू शकतं. साधं उदाहरण मी मागे दिलं, तुम्हाला योजना माहिती असती, सागरमाला, पर्वतमाला, ठीक आहे, त्याच्यानंतर सागरमाला, पर्वतमाला झाली, अजून भारतमाला, ह्या योजनेची नावं आहेत ना तिन्ही पण एक्झॅक्टली डिफरन्स माहिती का. बरं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं स्टार्टअप इंडिया माहिती, स्टँडअप इंडिया माहिती. मग स्टार्टअप आणि स्टँडअपमधला फरक काय, मग हे नवीन अप्रोचेस आपल्याला बाहेर काढायचे. MDG आणि SDG बद्दल पण मी सांगितलं मागे. शाश्वत विकास टॉपिक किती जणांनी वाचला, पण मला सांगा, मग शाश्वत विकासामध्ये पण आयोगाचे असे प्रश्न आहेत. शिक्षण म्हणजे एज्युकेशन वाढवणे, त्याच्यामध्ये MDG मध्ये आहे की SDG मध्ये आहे, त्यातही प्राथमिक शिक्षण आहे की माध्यमिक शिक्षण आहे. विचार करा, हे जर अँगल आपले इथं ओपन झाले तर परीक्षेमध्ये आपण चुकणार का. आणि मग काय होतं, अशा गोष्टी इथंच न करता परीक्षेत प्रयोग होतो. परीक्षेत कळतं अरे असा अभ्यास करायला पाहिजे होता, त्यासाठी मग वर्षानुवर्षे बर्बाद होतात. 1 वर्ष गेलं, मग शहाणपण येतं आणि मग सुधारतो आपण. त्याच गोष्टी आधीच व्हायला पाहिजे, म्हणजेच येणाऱ्या परीक्षा आपल्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये निघायला पाहिजे, मग ते प्री असेल किंवा मेन्स असेल. सो दिस इज ऑल अबाउट दिस सिरीज इम्पॉर्टन्स. आणि या सिरीजचं मेन उद्देश तुम्हाला अवेअर करणे आहे. इथं कुठेही इन डिटेल मी अशी कन्सेप्ट वगैरे घेणार नाही आहे. आपल्याला आयोगाचा पॅटर्न समजून घ्यायचा आहे, डिमांड ऑफ द एक्झाम समजून घ्यायची, आणि अशा पद्धतीनं आपल्या अभ्यासात स्ट्रक्चरल रिफॉर्म्स कसे केले पाहिजेत हे समजून घ्यायचे. हा या सिरीजचा मेन उद्देश आहे. बाकी आपण बॅचमध्ये मग खूप डिटेलमध्ये कन्सेप्ट घेतो, टॉपिक घेतो, तो पाठ असणारच आहे. ते हे अजून त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन म्हणा, हे तुम्हाला इथं मिळणार आहे. सो ही सिरीज नक्की फॉलो करा आणि तुमचे फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत एका नवीन कन्सेप्टसोबत, नवीन परत अँगलसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.